नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कोर्टामध्ये सुलेखाताईंनी जबरदस्त अशी बॅटिंग केलेली आहे. 6वर 6 मारत संजना आण्याची धुतलेली आहे. तर त्यानंतर जेव्हा सुलेखाताईंनी सर्व पुराव्यांनिशी अन्या आणि संजनाला कोर्टाच्या समोर एक्सपोज केलेला आहे आणि त्याचबरोबर याआधीही कित्येक वेळा या दोघांनी कांचन आणि अप्पांना फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं कोर्टाच्या समोर आणलेलं आहे. तर सुलेखाताईंनी ही जबरदस्त खेळी खेळल्यामुळं संजना आणि अन्याची वाट लागलेली आहे. त्याचबरोबर इकडे कांचनने मात्र एक भयानक असा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे की कांचनने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी अनिरुद्धने आपल्याला फसवलेलं आहे. त्यामुळं यापुढे अनिरुद्धने आपल्याला आई म्हणूनही बोलायचं नाही. हा निर्णय कांचनने घेतलेला आहे. तर हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सुलेखाताईंचा मास्टर प्लॅन वर्क होणार आहे. तर तो नक्की काय आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोर्टामध्ये संजनाची चौकशी सुरू असते. कोर्टामध्ये सुलेखाताई संजनाला प्रश्न विचारत असतात. तिला विचारत असतात की तुम्हाला झटपट श्रीमंत व्हायचं होतं म्हणून तुम्ही अनिरुद्ध देशमुख यांच्याशी लग्न केलेलं आहे. तेव्हा संजना म्हणत असते की हे साफ खोटं आहे, माझं अनिरुद्धवरती प्रेम होतं. तेव्हा इकडे सुलेखाताई सांगत असतात की तुमचं अनिरुद्धवरती प्रेम होतं तर अनिरुद्ध देशमुख यांनी तुम्हाला डिवोर्सची नोटीस का पाठवलेली आहे. आणि संजनाची त्याच ठिकाणी बोलती बंद होते. कारण अनिरुद्धचं हे त्याच्या आईवडिलांवर प्रेम आहे, तुमच्यावर नाही आणि तुमचंही नाही आहे. त्याचबरोबर तुमचा छोटा मुलगा मिस्टर शेखर यांच्याबरोबर राहतो, तो तिथे खुश असतो. त्यावेळेस इकडे संजना ही सांगते की तो माझ्याकडेही येतो. तेव्हा मात्र सुलेखाताई म्हणतात की तो मुलगा तुमच्याकडे कधी येतो आणि तो काय करतो हेही तुम्हाला माहिती असेल. कारण मिस्टर शेखरच हे कधी कधी घेऊन येतात त्याला, बाकीच्या वेळी तो कधीही तुमच्याकडे येत नाही. ही गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल ना. हे सगळं बोललेलं असतं. सुलेखाताई म्हणतात की त्याला मिस्टर शेखर घेऊन येतात म्हणून तो तुमच्याकडे आलेला असतो आणि काही तासांसाठी फक्त तो तुमच्याकडे राहतो, अन्यथा तो तुमच्याकडे राहत नाही. हे बोलल्यानंतर मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मिस्टर शेखर यांनी आम्हाला भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या गोष्टींमुळंच सगळा असा आमच्याकडे खुलासा झालेला आहे. पण यातल्या ज्या गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच बोलल्या जातील, कारण बाकीच्या गोष्टी आम्हाला वाटत नाही की त्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं मला आता तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही आत्ता जे काय बोलत आहात, तुम्ही जे म्हणत आहात की तुमचं अनिरुद्धवरती प्रेम आहे किंवा तुम्ही जे म्हणत आहात की अनिरुद्धसोबत तुम्हाला राहायचं आहे, ते सगळं खोटं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला वाटतं ना प्रत्येक वेळेस की तुम्ही म्हणताय तेच खरं आहे. पण एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, काहीही झालं तरी तुम्ही अनिरुद्ध देशमुख यांनाही फसवलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही हे जे काय बोलताय ते पूर्णपणे खोटं आहे. कारण तुम्ही अनिरुद्धला फसवून त्यांच्याशी लग्न केलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मुलाचाही विचार केलेला नाही. तुम्ही एक नंबरचे स्वार्थी आहात. तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार केलेला आहे आणि स्वतःच्या विचारांसाठीच हे सगळं केलेलं आहे. हे आता सुलेखाताईंनी कोर्टाच्या समोर आणलेलं असतं. ह्या गोष्टी कोर्टाच्या समोर आणून सुलेखाताईंनी वाट लावलेली असते, ती म्हणजे या संजनाची. संजनाकडे बोलायलाही ऑप्शन नसतो, कारण आता ती काहीच करू शकत नसते. तिला असं वाटत असतं की आपण जे काही केलेलं आहे त्यामुळंच हे सगळं चांगलं घडत आहे. पण तसं काही झालेलं नसतं. काहीही झालं तरी सुलेखाताईंनी मात्र जबरदस्त बॅटिंग करत इथे संजनाची वाट लावलेली असते. सुलेखाताईंनी सगळ्या कोर्टाच्या समोर दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरी ही एक बाई एक नंबरची स्वार्थी आहे, जिने फक्त पैशांसाठी अनिरुद्ध देशमुख यांच्याशी लग्न केलेलं आहे. तिला श्रीमंत व्हायचं होतं, तिला प्रॉपर्टी हवी होती, याच गोष्टींसाठी फक्त तिने लग्न केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आत्ताही हे सगळं ते चालू आहे. त्याचबरोबर यांनी आपल्या अनिरुद्ध देशमुख यांच्या आईलाही फसवलेलं आहे, कारण तिच्याही पेपरवरती खोट्या सह्या घेतलेल्या होत्या.
त्याचबरोबर मिस्टर अनिरुद्ध देशमुख यांनी हार्ट अटॅक येण्याचं नाटक केलेलं होतं. त्यांना ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं त्या हॉस्पिटलचे हे रिपोर्ट आहेत. त्यांना कोणताही हार्ट अटॅक आलेला नव्हता. त्यांनी ते केलेलं नाटक होतं. हे सगळं कोर्टाच्या समोर सुलेखाताईंनी आणलेलं असतं आणि सुलेखाताईंच्या हाती खूप मोठा घबाड लागलेला आहे पुराव्यांचं आणि ते कोर्टाच्या समोर त्या सादर करत आहेत. संजनाची बोलती बंद झालेली असते. ॲडव्होकेट देशमाने यांना विचारलं जातं की तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? पण ॲडव्होकेट देशमाने सांगतात की नाही, मला कोणताही प्रश्न विचारायचा नाही. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ॲडव्होकेट देशमाने हे काही प्रश्न विचारत नाहीत, तर ते तसेच तिथे शांत राहतात. आणि आता सुलेखाताईंनी जेव्हा सगळ्या कोर्टाच्या समोर हे आणलेलं असतं की अनिरुद्धनेही नाटक केलेलं आहे, ते रिपोर्टही दिलेले असतात. त्याचबरोबर याआधी संजना त्याचबरोबर अनिरुद्ध यांनी खोट्या सह्या केलेल्या आहेत. मिस्टर विनायक देशमुख यांच्या डुप्लिकेट सह्याही केलेल्या आहेत. हेही कोर्टाच्या समोर आणलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा कोर्टाच्या समोर सुलेखाताईंनी पुराव्यानिशी आणलेलं आहे तेव्हा मात्र यांची पुरती वाट लागलेली आहे. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र एक महत्त्वाची गोष्ट घडते आणि कांचनचे डोळे उघडतात. कांचनच्या डोळ्यामध्ये अंजन घातल्यासारखं सगळं आता निर्मळ होतं आणि कांचनला कळून चुकतं की हे सगळं जे काही घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त अनिरुद्धमुळे घडलेलं आहे. त्यावेळेस मी अरुंधतीवर वाटेल ते आरोप केलेले आहेत, अरुंधतीशी चुकीच्या पद्धतीनं वागलेलो आहे, हे सगळं कांचनच्या लक्षात येतं. कांचनला आता विश्वास बसलेला असतो की अरुंधती जे बोलत होती, अरुंधती जे सांगत होती ते सगळं खरं होतं. आणि आत्तापर्यंत मी ह्या संजनावर आणि अनिरुद्धवर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केलेली आहे, ही गोष्ट कांचनच्या लक्षात येते. आणि अनिरुद्धही त्या क्षणी अगदी चाट पडलेलं असतो. त्याला कळायचं बंद झालेलं असतं की काहीही झालं तरी आपण पूर्णपणे तोंडावर पडत आहोत या गोष्टीची जाणीव अनिरुद्धला झालेली असते. आणि त्याला कळलेलं असतं की हे सगळं चुकीच्या पद्धतीनं घडलेलं आहे, आता मात्र आपली काही खैर नाही, हेही अनिरुद्धच्या लक्षात आलेलं असतं. आणि आता सगळे पुरावे कोर्टाच्या समोर सुलेखाताईंनी दिलेले असतात. आणि सुलेखाताईंनी आता आर्ग्यू करून सांगितलेलं असतं की वारंवार कांचन आणि विनायक देशमुख यांना फसवल्याचा इथं यांनी प्रत्येक वेळेस फसवलेलं आहे. फक्त स्वतःच्या आईवडिलांनाच फसवलेलं नाही तर इतर लोकांनाही यांनी दोघांनी फसवलेलं आहे. हे सगळं कोर्टाच्या समोर आणलेलं असतं. सर्व पुरावे कोर्टाच्या समोर सादर केल्यामुळं आता देशमानेकडे एकही शब्द नसतो बोलायला, कारण देशमानेला माहिती असतं की हे सगळं जे काही घडत आहे त्याबद्दल त्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती नव्हत्या. आणि त्यामुळं देशमाने मात्र पाहतच राहतो आणि तो एकही प्रश्न विचारत नाही. आणि आता संजनाची मात्र वाट लागलेली असते. देशमानेने अरुंधतीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्लॅन केलेला होता, पण इथं घडतं मात्र उलटंच. संजनाचेच अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली जात आहेत. आणि सुलेखाताईंनी एकही मुद्दा चुकीचा बोललेला नाही, तर सगळे मुद्दे हे बरोबर बोललेले होते. सगळ्या गोष्टी ह्या बरोबर होत्या. एकही गोष्ट यामध्ये खोटी किंवा अगदी घडवून आणलेली अशी नाही किंवा मुद्दामहून संजनाच्या बाबतीत केलेलं नाही, तर ज्या गोष्टी संजना करत आहेत त्याच गोष्टी कोर्टाच्या समोर आणलेल्या आहेत. आणि कोर्टाला दाखवून दिलेलं आहे की संजना ही खोटारडी आहे. अरुंधती त्याचबरोबर सर्वजण पाहतच राहतात. सुलेखाताई सिक्सरवर सिक्सर मारत असतात आणि देशमाने मात्र तिथे मूग गिळून गप्प बसलेले असतात. त्यांच्याकडे कोणताच ऑप्शन नसतो, ते बोलूच शकत नसतात कारण त्यांची बोलती बंद झालेली असते. आणि संजनाची मात्र कोर्टामध्ये वाट लागलेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं की आपण काय करून बसलो हे सगळं. आता हे सगळं स्वतःच्याच अंगलट येत आहे याचा मात्र तिला आता पश्चाताप होऊ लागलेला असतो. देशमाने म्हणतात की आम्हाला काही पुरावे आणखी कोर्टाच्या समोर सादर करायचे आहे, त्यामुळं कोर्टाने आम्हाला वेळ द्यावा, अशी गोष्ट देशमानेंनी आता कोर्टाला मागितलेली आहे. त्यामुळं कोर्ट ठरवतं की आजचं हे सेशन आहे ते इथेच थांबणार आहे. पुढची तारीख दिली जाते आणि त्याचबरोबर सांगितलं जातं की आता पुढच्या तारखेला पुरावे सादर करावेत. देशमानेकडे कोणताही ऑप्शन नसतो, पण कोर्टाचा निकाल काही लागत नाही. देशमाने मात्र वेळ वाढवून मागितल्यामुळं कोर्टाने आता तो वेळ दिलेला असतो पुरावे सादर करण्यासाठी. कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर इकडे संजना मात्र देशमानेला म्हणत असते, त्या सुलेखाताई मला इतके प्रश्न विचारत होत्या आणि तुम्ही मात्र गप्प बसलेला होता, एकही प्रश्न तुम्ही त्यांना उलट केला नाही. तेव्हा देशमाने म्हणतात की तुम्ही अर्धवट माहिती मला का दिली, त्याचबरोबर तुम्ही मला सगळ्या गोष्टी का सांगितल्या नाहीत.
तेव्हा संजना म्हणते सांगितल्या नाहीत म्हणजे कुठल्या गोष्टी सांगितल्या नाहीत, आम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्यात. तेव्हा देशमाने म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवा, डॉक्टर आणि वकिलापासून कोणतीही गोष्ट लपवायची नसती आणि ते चूक तुम्ही केलेली आहे. तुम्ही मला सगळं खरं सांगितलं नाही. तुम्ही याआधीही त्यांच्या सह्या घेण्याचा प्रयत्न केलेला होता, ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून का लपवून ठेवली, हा प्रश्न देशमानेंनी विचारलेला असतो. आणि त्याचबरोबर देशमाने म्हणतात की तुम्ही हे खोटं वागलेलं आहात, तुम्ही मला ही गोष्ट आधी सांगायला हवी होती. तेव्हा संजना म्हणते सांगायला हवी होती म्हणजे नाही सांगितली, मग तुम्ही काही बोलणारच नाही का त्यांच्याशी, असं संजना देशमानेलाच उलट विचारत असते. परंतु देशमाने म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या भानगडी करून ठेवताय आणि ते निस्तरायची वेळ आल्यावर तुमच्या अंगलट आल्यावर तुम्ही मला दोष देताय, ते अजिबात चालणार नाही. काही झालं तरी मी कोणत्याही गोष्टीचा ब्लेम हा माझ्यावरती घेणार नाही, असं देशमाने सर्वांच्या समोर तिथं बोलत आहेत. आणि देशमानेने असं बोलल्यामुळं संजनाला खूप राग येतो. संजना म्हणते भानगडी काय म्हणताय. देशमाने म्हणतात तुम्ही जे केलेलं आहे ना त्याला भानगडीच म्हणतात, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जे काही केलेलं आहे ते कोणाच्या लक्षात येणार नाही, पण हे कोर्ट आहे, कोर्टाच्या समोर सगळ्या गोष्टी स्पष्टपणे मांडाव्या लागतात आणि त्या जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित मला माहिती असेल तरच मी मांडू शकतो, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जर गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवत असाल तर त्या गोष्टी कशा पद्धतीने कोर्टाच्या समोर मांडायच्या हा प्रश्न तुमचा आहे. तर हे सगळं बोललं जातं आणि देशमाने मात्र तिथे संजनाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाही अशा पद्धतीने ऐकून तिथून निघून जातात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्ध खूपच वैतागलेला असतो. काही झालं तरी आज आपल्या हातामध्ये काही लागलेलं नाही हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याचवेळी तिथे येते ती म्हणजे कांचन. कांचन तिथं आलेली असते आणि कांचन म्हणते एवढ्या खालच्या थराला जाशील अनिरुद्ध, असं कधीही वाटलं नव्हतं मला. तू स्वतःच्या वडिलांना फसवलं. अरे तुला माहिती आहे का, देव मी रात्रभर पाण्यात ठेवले होते तुला हार्ट अटॅक आला म्हणून. आणि त्याचबरोबर तुला लक्षात येते का तू काय करून ठेवलेलं आहेस ते. अरे स्वतःच्या आईच्या विश्वासाला तडा दिलेला आहे. त्याचबरोबर अनिरुद्ध म्हणतो आई एवढं काही झालेलं नाही आहे, ठीक आहे ना, तेवढ्या गोष्टी चालतात. तर इकडे कांचन म्हणते की तू चुकीच्या पद्धतीनं बोलत आहे. कसं आहे माहिती आहे का, मी तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला रे, आणि मी तुझ्यावर तेवढा जीव लावलेला आहे, म्हणून आजही मी कोर्टाच्या समोर स्वतः देवाच्या समोर हात जोडून सांगितलं की माझ्या अनिरुद्धला काही शिक्षा होता कामा नये, या केसचा निकाल लागा. त्यावेळेस संजना म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं तुम्हीच केलेलं आहे आणि असे किती दिवस राहिले तो, तुमची एवढी भाव वाढलेले आहे, तुम्हाला तो बंगला हवा आहे, असं संजना बोलत असते. तेव्हा यश म्हणतो बाद झाला, स्टॉप इट, यापुढे मी एक शब्दही आजीला आणि आप्पांना बोललेला ऐकून घेणार नाही. यश हे बोलत असतो, परंतु इकडे अनिरुद्ध मात्र आईला समजवत असतो की तू शांत हो. आणि तो संजनाला म्हणत असतो की तो यशलाच म्हणत असतो की तुला कळतंय का तू कोणाशी बोलतोयस. त्यावरती यश म्हणतो हो मला कळतंय मी कोणाशी बोलतोय ते, कारण काहीही झालं तरी ज्या व्यक्तींना स्वतःच्या आईबद्दल वडिलांबद्दल काही वाटत नाही, जे लोक स्वतःच्या आईवडिलांना फसवतात त्यांच्याशी बोलतोय मी. मान्य, माझ्या आईचे संस्कार अजून माझ्यावरती आहेत म्हणून मी शांत आहे, असं यश बोलत असतो. माझ्या आईने तेवढे चांगले संस्कार केलेले आहेत. तेव्हा मात्र इकडे आण्याची मात्र वाट लागलेली असते आणि आता त्याच्याकडे कोणताही ऑप्शन शिल्लक नसतो आणि त्याला कळायचं बंद झालेलं असतं, कारण तो एवढा डिस्टर्ब झालेला असतो. तेव्हा संजना अजून त्यालाच ऐकवते, बघितलं ना तुझीच आई आहे ना, लय जीव लावतोस ना, बघितलं ना काय केलं आता, आणि तुझ्याशी संबंध तोडून निघून गेले. कारण इकडे कांचन म्हणालेली असते की यापुढं तू मला आई म्हणून हाक मारायची नाही, तुझा आणि माझा कोणताही संबंध नाही, म्हणजे आपल्या दोघांमध्ये कोणतंही नातं नाही, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव. या भाषेत अनिरुद्धला ऐकवलेलं असतं आणि कांचन तिथून निघून गेलेली असते. इकडे सुलेखाताई आणि नितीन बोलत असतात. सुलेखाताई कोर्टाच्या समोर जे घडलेलं आहे ते नितीन सांगत असतो कोर्टामध्ये, किती छान अशी सुलेखाताईंनी बॅटिंग केलेली होती आणि वाट लावलेली आहे, या गोष्टी कोर्टाच्या समोर ज्या घडलेल्या होत्या त्या नितीन सांगत असतो. तर अनिश विचारत असतो नक्की काय झालं मला कळेल का, असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळ्यांच्या समोर जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे सुलेखाताईंनी जबरदस्त बॅटिंग केलेली असते आणि इकडे नितीन सांगत असतो की नेहमीप्रमाणे मावशीने वाट लावली त्यांची,
तेव्हा मात्र इकडे सगळ्यांच्या समोर जे घडलेलं आहे ते ऐकल्यानंतर अनिश म्हणतो, पण आता काय झालं? तेव्हा सुलेखाताई म्हणतात की ही केस लवकरात लवकर सॉल्व्ह झाली पाहिजे. अनिश म्हणतो, ठीक आहे ना आजी, पुढची तारीख मिळाली आहे ना, त्यामुळं समृद्धी तर पडू शकणार नाही आहे, ही चांगली गोष्ट आहे, म्हणजे समृद्धीला धक्का लागणार नाही. सुलेखाताई म्हणतात, तसं नाही रे, कसं आहे, काहीही झालं तरी आपल्याला ही केस लवकरात लवकर निकालात काढायची आहे, याला जास्त दिवस देऊन उपयोग होणार नाही, ते चालणार नाही असं सुलेखाताई म्हणत असतात. काही झालं तरी लवकरात लवकर आपल्याला या केसचा निकाल लावायचा आहे. तेव्हा मग काय करता येईल हा मुद्दा चाललेला असतो. तेव्हा सुलेखाताई म्हणतात, त्यासाठी एकच पर्याय, अवघड आहे, ते शक्य होईल का नाही मला माहीत नाही आहे, पण आपल्याला तो ऑप्शन निवडावा लागणार आहे. जर का ईशा आणि आबी या दोघांपैकी जर एकाने कबूल केलं कोर्टाच्या समोर की हे कुणी केलेलं आहे, तरच ही केस एका दिवसात सॉल्व्ह होऊ शकते. हे सगळं सुलेखाताई बोलत असतात. तेव्हा मात्र आता प्रश्न पडलेला असतो की हे सर्व कोण कबूल करणार, कारण हे कबूल करायची हिंमत कोणाच्यात आहे, हे सगळं चालू असतं. सुलेखाताईंनी तर आता महत्त्वाचा मुद्दा काढलेला आहे, ते म्हणजे कोर्टामध्ये जर त्या दोघांपैकी एकाने कबुली दिली की हे सगळं अनिरुद्ध आणि संजनाने केलेलं आहे, तरच या केसचा निकाल अगदी एका सेकंदात लागू शकतो. पण आता हे सगळं कसं प्रूव्ह करायचं आहे, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. ह्या प्रश्नाचं उत्तर आता सुलेखाताईंना शोधायचं असतं. काही झालं तरी कोर्टामध्ये आता आपल्याला सबळ पुरावे घेऊन जावं लागणार आहे. तर आता कांचन आणि आप्पा घरी आलेले असतात. आरोही तिथं असते, अनघा तिथं असते. तर आरोही आणि अनघा विचारतात. तेव्हा कांचन म्हणते, काय होणार आहे? अगं सगळं खोटं होतं, ह्या माणसांनी ना आपल्याला फसवलेलं आहे. तेव्हा आप्पा आणि कांचन म्हणतात की कसं आहे, अनिरुद्ध कसं आहे ते आम्हाला माहिती आहे रे, पण आमचा नातू पण आम्हाला फसवेल असं कधी वाटलं नव्हतं आम्हाला. त्यावरती अभि म्हणतो की हा सगळा बाबांचा आणि संजनाचा प्लॅन होता. तेव्हा मात्र इकडे आप्पा म्हणतात की तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते, आणि इकडे कांचन पण म्हणते तुला कळतंय का रे काय बोलतोयस ते, कारण तुला लक्षात पण येत नाहीये, मी तर देव पाण्यात ठेवून बसली होती, डॉक्टर आहेस ना तू अशा पद्धतीनं कसा वागू शकतो रे, म्हणजे मला कळतच नाही आहे की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, हे कशामुळे झालेलं आहे, आणि एवढं कशाचं रे, काय झालं नक्की, आणि एवढा खोटारडेपणा तुमच्याकडे काय येतोय, कळतंय का तुम्हाला, हे सगळं कांचन बोलत असते. आणि तेव्हा मात्र अभि म्हणत असतो की बाबांना तेव्हा गरज होती ना, तेव्हा घराच्या बाहेर काढलं जात होतं. तेव्हा आरोही म्हणते, काय सांगते आजी, हे असं घडलेलं आहे? तेव्हा कांचन सांगते, हो हे सगळे खोटारडे आहेत, बाबांना म्हणजे अनिरुद्धला हार्ट अटॅक आलाच नव्हता, आम्ही रात्रभर देव पाण्यात ठेवले. तेव्हा आप्पा म्हणतात की तू अनिरुद्धचा विचार केला रे, आमचा विचार नाही केलास, अनिरुद्धला असं काय होत होतं, अरे विचार कर, या वयामध्ये आम्हाला ती गोष्ट सहन झाली का, कांचनची अवस्था काय झालेली होती लक्षात आलं का तुझ्या, हे सगळं आप्पा बोलत असतात. तेव्हा मात्र अभि मात्र शांतच होतो. यश पण म्हणत असतो की अभि खूप चुकलेला आहेस तू. अभि म्हणत असतो की यात माझी काही चूक नाही, हे सगळं बाबा आणि संजनानेच मला करायला लावलं होतं. तेव्हा कांचन म्हणते, बाद झालं, तूही शेवटी बापासारखाच निघाला आहेस रे, तोही तसाच आहे आणि तूही तसाच आहे. शेवटी अरुंधतीला मी वाटेल ते बोलले, तिला घराच्या बाहेर काढलं, आमच्याशी कोणतेही संबंध ठेवू नको म्हणून सांगितलं, तिच्यावर मी आळ घेतला, पण अरुंधती खरं बोलत होती, अरुंधतीने खऱ्या गोष्टी मला सांगितलेल्या होत्या, पण मी तिचं काहीही ऐकलं नाही, हे कांचनच्या लक्षात आलेलं असतं. आणि कांचन बोलत असते. आप्पाही खूप चिडलेले असतात. आप्पाही म्हणत असतात की खूप झालं, आता यापुढं कोणाचं काही ऐकून घेतलं जाणार नाही. आप्पांनीही ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये पोलीस आलेले आहेत आणि मिस्टर अनिरुद्ध देशमुख, तुम्हाला आम्ही अरेस्ट करत आहोत फसवणुकीच्या गुन्ह्याखाली, हे जेव्हा बोललं जातं तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, जर मला अटक करणार असाल तुम्ही तर माझा मुलगा अभि आहे, त्यानेही या सगळ्यामध्ये तेवढाच जबाबदार आहे, त्यानेही हे सर्व केलेलं आहे, तर त्यालाही तुम्ही अटक केलंच पाहिजे, असं तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, कारण अभिषेक देशमुख यांनीही तेवढाच गुन्हे, या गुन्ह्यामध्ये तेवढाच त्यांचीही भागीदारी आहे, त्यांनाही अटक केली जाणार आहे. आता हे अभिला पडलेलं स्वप्न असेल का अनिरुद्धला स्वप्न पडलं असेल की असं काही होऊ शकतं, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. पण अभि मात्र म्हणत असतो की हे सगळं या दोघांनी केलेलं आहे, मी काही केलेलं नाही, आणि असं म्हणत अभि स्वतःची बाजू सेव्ह करत असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.